महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. हॅलो प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अर्जुनी मोरगाव ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये अर्जुनी मोरगाव या गावी नीताताई साखरे तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत. ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एकमात्र महिला उमेदवार आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, कारण आतापर्यंत कोणतीही महिला आमदार झालेली नाही आहे आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभामध्ये. हा एक सुवर्ण संधीचा क्षण आहे. हा क्षण गमवू नका आणि आमच्या नीताताई साखरे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. यांचा चुनाव चिन्ह आहे अंगठी अंगठी अंगठी. नीताताई साखरे तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतील. मी नीता नीलकंठ साखरे, गोंदिया जिल्हा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, या क्षेत्रामध्ये मी विधानसभेसाठी उभी आहे. आतापर्यंत या विधानसभेमध्ये पुरुषच झालेले आहेत. 1999 पासून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हापासून इतक्या वेळेपर्यंत पुरुषच आलेले आहेत. आता महिलांना संधी द्यावी अशी मला म्हणायचं आहे. एकच माणूस ह्या पक्षातून त्या पक्षाकडे जात असतो, तोच चेहरा लोकांना नको पाहिजे असतो. त्याच चेहऱ्याला मतदान करण्यापेक्षा आता नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी. ह्या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये मी फिरलेली आहे. ह्या विधानसभा क्षेत्राचे एकच माणूस 10 वर्ष उभा आहे. त्यांनी विकास केला असं खूप म्हणत आहेत, पण मला काही विकास दिसला नाही. आज खेड्यामध्ये शाळा बंद होत आहेत. शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत, आरोग्याच्या सेवा नाही आहेत, पाण्याच्या सेवा नाही आहेत. मी खूप गावात फिरलेली आहे. आज महिलांना पाणी मिळत नाही आहे, पाण्याची कमतरता भासत आहे. तिथे गंदगी पसरलेली आहे. लोक म्हणतात फक्त कागदावर सेवा झालेली आहे, कागदावर दाखवलेले आहे की आम्ही खूप कामं केलं आहोत म्हणून, पण इथं कोणत्याही या विधानसभा क्षेत्रामध्ये कामं झालेली नाही आहेत. एकच आमदार 10 वर्षापर्यंत होते, दुसरे आमदार 5 वर्षापर्यंत होते, पण लोकांना ज्या सुविधा पाहिजे आहे त्या सुविधा मिळालेल्या नाही. महायुती सरकारने लाडका बहिणीला जे रिश्वत दिलेली आहे त्या रिश्वतीच्या माध्यमातून मतदान मागत आहे. पण इकडे महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, इलेक्ट्रिकचे युनिट रेट वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढलेले आहेत, भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. गरीब वर्गाने कसं जगावं, शेतकऱ्यांनी कसं जगावं. आजपर्यंत महिलांना आणि 60 वर्षातील पुरुषांना अजूनपर्यंत त्यांचा हक्क मिळालेला नाही. तर महायुती किंवा महाविकास आघाडी हे पक्ष कोणतेही काम करण्यासाठी सक्षम नसतात. फक्त ते आपले ठराव घेण्यासाठी, म्हणजे जनतेला आपले ठराव लादण्यासाठी ते तयार असतात. म्हणून मला सर्व जनतेला सांगायचं आहे की तुम्ही अपक्ष उमेदवाराला निवडून द्या, कारण ते सर्व महाराष्ट्रामध्येच मला आवाहन करायचं आहे की सर्व अपक्ष उमेदवाराला निवडून द्या. अपक्ष उमेदवारांनी का बंडखोरी केलेली आहे, कारण त्यांनी पक्षासाठी आजपर्यंत सेवा केलेली आहे, तरी पण त्या पक्षाला संधी दिलेली नाही आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी दिलेली नाही आहे. तर महाराष्ट्राच्या सर्व जनतेने अपक्ष लोकांना निवडून देण्यात आले, कारण अपक्ष लोक कोणत्याही सरकारमध्ये सामील न होता लोकांच्या भविष्यासाठी किंवा लोकांच्या योजनेसाठी भांडतील, एवढे मी सर्व जनतेला विनंती करत आहे. आणि माझं बोधचिन्ह आहे अंगठी. या चिन्हावर बटन मारून अंगठीला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मला विजयी करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.